श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 2 एप्रिल 2026 रोजी आहे हनुमान जयंती. मग हनुमान जयंती म्हटलं की संकटमोचन हनुमान प्रत्येकाच्याच मुखामध्ये येतं, कारण आपली सगळी संकट दूर करणारे जे संकटमोचन आहेत त्या बजरंगबलीची जयंती म्हणजे वाढदिवस. हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष असं महत्व आहे, कारण हनुमान हे श्रीरामांचे भक्त होते. कारण हनुमानांना ज्ञानी आणि एक भक्त म्हणून ओळखल्या जातं. ह्या बजरंगबलीच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करावयाच्या आहेत. जर तुम्हाला कुठले आर्थिक संकट असतील, तुम्हाला कुठले व्यावसायिक संकट असतील, किंवा तुमच्या मनामध्ये सुख समाधान तुम्हाला वाटत नसेल, एक शांतता स्थिरता जर तुम्हाला जाणवत नसेल, तर अशा वेळेस या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्याला काही उपाय करावयाचे आहेत. कारण हनुमान हे श्रीरामाचे मोठे भक्त होते आणि आपण असं नेहमी म्हणतो की जिथं हनुमानाची भक्ती आहे तिथं भूत प्रेत पिशाच म्हणजेच काय, थोडक्यात नकारात्मकता कुठल्याही प्रकारची राहत नाही. त्यामुळं आपल्याला ह्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला काही बजरंगबलीच्या सेवा करावयाच्या आहेत. त्यांना ज्या काही गोष्टी आवडतात ते आपल्याला ह्या दिवसाचं निमित्त साधून अर्पण करायचं आहे. आणि बजरंगबलीचं मंदिर कुठल्या गावात नाही असं एकही गाव आपल्याला मिळणार नाही, कारण गावामध्ये जरी बजरंगबलीचं मंदिर नसलं तर गावाच्या वेशीवरती का होईना, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बजरंगबलीचं मंदिर असतंच असतं. त्यामुळे तुम्हाला मंदिर भेटणार नाही किंवा मंदिर शोधावं लागेल अशातलाही भाग नाही. त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला मंदिरात जाऊन बजरंगबलीला अर्पण करायच्यात. बजरंगबली हे ब्रह्मचारी असल्यामुळं या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्यत्वाचं पालन सुद्धा करायचं आहे. त्यासोबतच एकतर 2 तारखेला हनुमान जयंती आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला पूर्णतः मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्या दिवशी आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारचा मांसाहार वगैरे काही होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची. कारण महाराजांचा दिवस म्हणजेच गुरुवार आणि त्यासोबतच बजरंगबलीची जयंती. मग आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी साजऱ्या करायच्या. आपल्याला स्वामींच्या सेवेसोबत बजरंगबलीच्या पण सेवा करायच्या. तर बजरंगबलीच्या कोणत्या सेवा करायच्या, तर आपल्याला हनुमान चालीसाचं पठण करायचंय. कारण ज्या घरामध्ये हनुमान चालीसा पठण केल्या जाते त्या घरामधले कशाच प्रकारची नकारात्मकता नसते. हनुमान चालीसाचं जर आपण पठण करत असाल तर आपल्या मनामध्ये एक स्थिरता आलेली असते, एक शांतता आलेली असते. त्यामुळं आपल्याला तुम्हाला वर्षभर नाही जमत तर ठीक आहे, परंतु तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी मात्र हनुमान चालीसाचं पठण करायचे. त्यासोबतच तुमच्याकडे जर सुंदरकांड असेल तर तुम्ही सुंदरकांडाचं सुद्धा या दिवशी पठण करू शकता. आणि मग आता आपल्याला मंदिरात जायचंय, तर मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय कोणता, की ज्या उपायामुळं आपल्या सगळ्या आर्थिक समस्या, आपल्या काही शारीरिक समस्या असतील तर त्या सगळ्या समस्याचं निराकरण या उपायाने होईल. तर तो उपाय कोणता, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घरी म्हणजे आपण हनुमान चालीसाचं पठण, सुंदरकांडचं पठण आपलं रेग्युलर. आता घरामध्ये तर आपल्या देवघरामध्ये बजरंगबली नसतात, कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि ते देवघरामध्ये पूजले जात नाहीत. परंतु आपल्या घरामध्ये जर फोटो असेल तर त्या फोटोला आपल्याला शेंदूर अर्पण करायचा आहे. हनुमानांचा आवडता नैवेद्य म्हणजे आपल्याला फुटाणे आणि गूळ त्यांना अर्पण करायचंय. शक्य असेल तर बुंदीचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता. आणि हाच नैवेद्य आपल्याला मंदिरात सुद्धा घेऊन जायचा आहे. या पद्धतीनं घरी तुमचं पूजन झालं की तुम्हाला मंदिरात जायचंय, तर मंदिरात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी अर्पण करायच्या त्या उपाय म्हणून तुम्ही अर्पण करा. तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी येते. कारण हनुमान हे 7 चिरंजीवीपैकी एक आहेत. म्हणजे कलियुगाच्या शेवटपर्यंत जे 7 चिरंजीवी जिवंत आहेत असं आपण मानतो, त्यातलेच हे हनुमान आहेत. त्यामुळं हनुमानांची जर सेवा केली तर ती आपल्याला शीघ्र फलदायी ठरते. त्यामुळे हनुमानाची आपल्याला पूजा करायची असते किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय करावायचे आहेत. तर मंदिरात जाताना तुम्हाला शेंदूर घेऊन जायचंय आणि त्यासोबतच जर तुमच्याकडे चमेलीचं तेल असेल तर तुम्ही चमेलीचं तेल घेऊन जाऊ शकता. कारण चमेलीचं तेल हनुमंतांना खूप प्रिय आहे, त्यामुळं ते त्यांना अर्पण करायचं आहे. तर ते ह्या म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ज्या आपण अर्पण करू शकतो तर त्या उपाय म्हणून तुम्ही करा. एक बजरंगबलीला अर्पण करायचं म्हणून हा भक्तिभाव ठेवून एक उपाय म्हणून जर तुम्ही केलं तर निश्चित तुमच्या आयुष्यात येणारे सगळ्या संकट, तुमच्या आयुष्यात येणारे सगळं दुःख दूर करण्याचं कारण ठरतात. त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी आपल्याला बजरंगबलीला अर्पण करायच्यात. तर तुम्ही शेंदूर
आणि चमेलीचं तेल अर्पण करा. आणि तर बजरंगबलीला नैवेद्य देताना गुळ फुटाणे किंवा बुंदीचा लाडू तुम्ही घेऊन जा, कारण ते त्यांना प्रिय आहे. कारण आपण घरी पण हाच नैवेद्य दाखवणार आहोत, तर मंदिरात जाताना सुद्धा तुम्ही हा नैवेद्य घेऊन गेलात तर बजरंगबलीला तो अतिशय प्रिय असल्यामुळे ते तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील. आणि त्यानंतर 11 पिंपळाच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर 11 पिंपळाच्या पानाचा उपाय कसा करायचा आहे, तर 11 पिंपळाची पानं तोडून आणायची, ती स्वच्छ धुवून घ्यायची. जर गंगाजल असेल तर थोडंसं शिंपडा आणि त्यांनी किंवा ज्या पाण्याने तुम्ही स्वच्छ करणार आहोत त्यात थोडंसं गंगाजल टाका आणि ते पाणी स्वच्छ धुवून घ्या. आणि त्या पाण्यावरती शेंदूर आणि श्रीराम असं त्याच्यावरती टाका आणि त्या म्हणजे त्या प्रत्येक पानावरती श्रीराम श्रीराम असं लिहा आणि त्याची एक माळ बनवा आणि ती माळ बजरंगबलीला अर्पण करा. तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठल्याही आर्थिक समस्या असतील तर त्या आर्थिक समस्येच्या निराकरणासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावरती राहणार नाही. हे संकट मोचन हनुमान हे सगळं तुमच्यावरचं संकट स्वतः घेतील आणि तुम्हाला संकटमुक्त करतील. त्यामुळं हा उपाय खूप प्रभावी आहे, जो की आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्ही हनुमानांच्या सेवेसोबत श्रीरामाचं जरी पूजा केली, श्रीरामांची जरी भक्तिभावाने पूजा केली, ती सुद्धा हनुमानांना खूप प्रिय आहे. कारण श्रीरामाचे भक्त हे हनुमान होते. त्यामुळं ज्यांनी कोणी श्रीरामाची भक्ती करतात त्यांना हनुमान त्यांच्यावरती नित्य प्रसन्न राहतात. त्यामुळं तुम्ही हनुमानांच्या भक्तीसोबत किंवा सेवेसोबत तुम्ही श्रीरामांची सुद्धा सेवा करू शकता. कारण राम आणि सीता यांची जर सेवा केली, की यांचा जर तुम्ही जप केला तर तो निश्चित हनुमानांना प्रिय होतो. आणि अशा भक्तांवरती हनुमानना म्हणजे नित्य त्यांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावरती ठेवतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबतच तुम्ही श्रीरामांची सुद्धा या दिवशी सेवा करू शकता. हे साधे सोपेच उपाय आहेत आणि ह्या साध्या सोप्याच गोष्टी आहेत, खूप महागाच्या सुद्धा नाहीत. त्या जर आपण अर्पण केल्या तर निश्चितच बजरंगबली तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक सुख समाधान समृद्धी नांदेल, एक शांतता तुमच्यामध्ये येईल, त्यामुळे एक स्थिरता तुमच्यामध्ये येईल. संकटमुक्त तुम्हाला व्हायचं असेल तर निश्चितच तुम्ही हनुमान जयंतीचं औचित्य साधून हा 11 पानांचा पिंपळाचा उपाय जर केला तर निश्चित तुमच्या आयुष्यातली सगळी संकट दूर होतील, तुमची अडकलेली कामं सुद्धा पूर्ण होतील, यातही तीळ मात्र शंका नाही. आवर्जून श्रद्धापूर्वक हा उपाय करा तर निश्चित तो तुम्हाला फलदायी ठरतो. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मी ती तुमच्याशी शेअर केलेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.